हाव, मी तिकडे जे काही बोलले ना ते खरंच बोलले. नाही नाही सकू, तुझ्या बोलण्यात जोर नाहीये. तू घाबरलेली आहेस सकू. बघ, मला खरं खरं सांग, तू हा माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग. हे बघ सकू, घाबरू नकोस. अगं, माझा तुझ्यावर विश्वास आहे ग सकू. बघ, मला माहिती आहे तू माझी खोटी शपथ घेऊ शकत नाहीस. सांग मला खरं. विठुरा, क्षमा कर. मी खोटं का बोलतेय तुला माहिती आहे ना. औंचा आणि जिप्रेचा जीव वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागतंय. हो, मी तिकडे जे काही बोलले होते ना ते खरंच बोलले होते. हो, तुम्ही तुमच्या बायकोला ओळखत नाहीत का? हे एकदा बघा ना, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. पुन्हा ते षडयंत्र मला संमोहित करतेस. तुझ्यामुळे मी माझ्या रमाईचा अपमान केला, माझ्या यमुनाताईवर हात उचलला. पण आता तुझं हे गारुड माझ्यावर नाही चालणार. खरंच चिटकीणेस तू, वेगवेगळी रूपं घेणारी चिटकी. पण आता मी फसणार नाहीच. मर तू. तुझ्या या डोळ्यांच्या ना गारगोट्या होतील सकू, गारगोट्या. हो, गारगोट्या होतील. मी मगाशी आऊनच सगळं सत्य सांगायला गेले होते, तेव्हा तूच मला थांबवलंस ना रे. तेव्हा मला कळलं नाही, पण आता मला उमजलं. मी जर आऊनच सगळं सत्य सांगितलं असतं तर त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम, आपले पण राहिलं असतं. मग ते माझ्या मागे कसे राहिले असते, ते दुःखात बुडून गेले असते रे. एकटे पडले असते, उदास बसले असते. त्यांचा ना गैरसमज दूर व्हायलाच नको. मी चिटकीणच आहे असंच त्यांना वाटू दे. माझ्याबद्दल आहोंना घृणा, तिरस्कार जर वाटत राहिलं ना तरच ते जगण्याची दुसरी वाट शोधते. विठुऱ्या, निराशाचं काळोखातून बाहेर पडून आहोंना लख्ख प्रकाश मिळू दे. आहोंच्या बुटभर सुखासाठी मी डोंगरा एवढं दुःख माझ्या पाठीवर ओढवून गेला तयार आहे. विठुऱ्या, त्यांच्या वाटेचे क्लेश आणि भोग पण मलाच दे. त्यांना सुखी ठेव. पण मात्र माझ्या बाबतीतला गैरसमज दूर करू नकोस.
मी चेटकीण आहे आणि मी त्यांना फसवलंय असंच त्यांना वाटत आहे. एवढी कृपा कर रे विठुराया माझ्यावर, कृपा कर. हो अहो हे काय सांगते तुम्हाला. खरंच शर्थ झाली या मुलीपुढे. देवा हो, कुठल्या मातीपासून तयार झाली आहे ही सखू. म्हणजे दिगूच्या मनात आपल्याबद्दल काय प्रतिमा असावी तर घृणेची, तिरस्काराची. आणि का तर त्याशिवाय तो आनंद शोधूच शकणार नाही म्हणून. खरंच कुठली मुलगी असा विचार करते. या वयात काय म्हातारपणी सुद्धा कोणी असा विचार करत नाही. ही अलौकिक आहे हो. हो देवी, सखू अलौकिक आहे कारण ती तुमचीच प्रतिमा आहे. तुम्हाला तुमचंच रूप ओळखता येत नाहीये का? तुम्हीच वसुंधरा, तुम्हीच माती, तुम्हीच भूमी आहात. स्वतःचं काळीत चिरून जगाला अन्नधान्य देणाऱ्या भूमीची म्हणजेच तुमचीच मुलगी आहे ना ती. तुमचीच माया, तुमचीच सहनशक्ती आणि तुमचीच शक्ती तिच्या ठाई असणारच. ज्याचे पाय त्याच्याच गळ्यात अडकवण्यात तुमचा हात कुणीही धरू शकत नाही. पण देवा हो, सखूचा विचार करा. हो, तिच्या समोर साक्षात अनंत वेदना देणारा मृत्यू उभा असतानाही ती फक्त दिगूचा आणि इतरांचाच विचार करते. तिचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही आता तरी काही करणार आहात की नाही? प्रश्न सखूचा नाहीये देवी. जोवर अहंकाराची लंका सोन्याची होत नाही तोवर रुद्र देखील वानर रूपात शेपटीने लंका जाळत नाही. तुर्तास जोवर नागोजीचा अहंकार टोक गाठतोय तोवर जे ठरवलंय तेच होईल.